नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये. तर मित्रांनो, आपण घेऊन आलाय चालू घडामोडी सप्टेंबर 2024चा पार्ट 2. तर चला चालू करूया आजचा व्हिडिओ. क्वेश्चन नंबर 1. भारत आणि कोणत्या देशाने सेमीकंडक्टर क्षेत्रासह 4 करार स्वाक्षऱ्या केल्या आहेत? ऑप्शन ए इराक, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी जर्मनी की ऑप्शन डी सिंगापूर. तर मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, सिंगापूर या देशासोबत भारताने 4 करार केले. त्यामध्ये एक सेमीकंडक्टर हा पण करार आहे. क्वेश्चन नंबर 2. महाराष्ट्रातील कर्जत येथील चित्रकार पराग बोरसे याला कोणत्या देशाचा फ्लोरा बी गुफिनी पुरस्कार जाहीर झाला आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी फ्रान्स की ऑप्शन डी इंग्लंड. तर मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे फ्लोरा बी गुफिनी हा पुरस्कार जाहीर केला आहे चित्रकार पराग बोरसे याला अमेरिका या देशाने. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 3. रणधीर सिंग आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय ठरलेले आहेत? ऑप्शन ए दुसरे, ऑप्शन बी तिसरे, ऑप्शन सी पहिले की ऑप्शन डी चौथे. तर मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, पहिले. रणधीर सिंग हे पहिले असे व्यक्ती आहेत भारतीय ज्यांची आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. क्वेश्चन नंबर 4. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? ऑप्शन ए 25, ऑप्शन बी 27, ऑप्शन सी 28 की ऑप्शन डी 29. तर मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, 29 पदके जिंकली पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण पूर्ण. क्वेश्चन नंबर 5. 2025 मध्ये क्वाड शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी फ्रान्स. त्याचा करेक्ट आन्सर काय बघा मित्रांनो, 2025 मध्ये क्वाड शिखर परिषदेचे आयोजन होणार आहे भारत. ऑप्शन नंबर सी, भारतमध्ये. क्वेश्चन नंबर 6. ऊर्जा सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि UAE मध्ये किती करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या? ऑप्शन आहे ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 3. याचा करेक्ट आन्सर आहे बघा मित्रांनो, ऑप्शन नंबर ए 4. ऊर्जा सहकार्य कराराशिवाय भारत आणि UAE मध्ये 4 करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. क्वेश्चन नंबर 7. 20 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 2024 कोणत्या देशात पार पडली? ऑप्शन ए स्पेन, ऑप्शन बी युक्रेन, ऑप्शन सी रशिया की ऑप्शन डी इराक. याचा करेक्ट आन्सर आहे बघा मित्रांनो, ऑप्शन नंबर ए स्पेन. 20 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 2024 ही स्पेनमध्ये पार पडली. क्वेश्चन नंबर 8. अलीकडे चर्चेत आलेले कोन्याक हे कोणत्या राज्यातील सर्वात मोठ्या जमाती आहेत? ऑप्शन ए नागालँड, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी मणिपूर की ऑप्शन डी ओडिशा. याचा करेक्ट आन्सर आहे बघा मित्रांनो, ऑप्शन नंबर ए नागालँड. नागालँडमध्ये सर्वात जास्त मोठी जमाती आहे कोन्याक. क्वेश्चन नंबर 9. कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच व्हिजन नेक्स्ट वेब पोर्टल सुरू केलेले आहे? ऑप्शन ए विज्ञान आणि तंत्रज्ञान, ऑप्शन बी वस्त्र मंत्रालय, ऑप्शन सी संरक्षण मंत्रालय की ऑप्शन डी गृह मंत्रालय. याचा करेक्ट आन्सर बघा मित्रांनो, ऑप्शन नंबर बी वस्त्र मंत्रालय यांनी अलीकडेच व्हिजन नेक्स्ट वेब पोर्टल सुरू केलेले आहे. नंबर 10. 2024 मध्ये आशियाई राजा गिधाडांसाठी भारतातील पहिल्या संवर्धन आणि प्रजनन केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले? 2024 मध्ये आशियात जो राजा गिधाड याच्यासाठी पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. ते कोठे करण्यात आले? ऑप्शन ए मसुरी, ऑप्शन बी गोरखपूर, ऑप्शन सी इंदूर की ऑप्शन डी जैसलमेर. याचा करेक्ट आन्सर आहे बघा मित्रांनो, ऑप्शन नंबर बी गोरखपूर, जे उत्तर प्रदेशमध्ये आहे येथे उद्घाटन करण्यात आलेले आहे. क्वेश्चन नंबर 11. बी पाल्म आहार अलीकडेच बातम्यांमध्ये दिसला तो कोणत्या रोगाशी संबंधित आहे? ऑप्शन ए मलेरिया, ऑप्शन बी डेंग्यू, ऑप्शन सी क्षयरोग की ऑप्शन डी टायफॉइड. याचा करेक्ट आन्सर आहे बघा मित्रांनो, ऑप्शन नंबर सी क्षयरोग. क्वेश्चन नंबर 12. नुकत्याच बातम्यामध्ये दिसणारे ग्लोबा टायरेन्सिस आणि ग्लोबा जॅनकिया म्हणजे काय? ग्लोबा टायरेन्सिस आणि ग्लोबा जॅनकिया म्हणजे काय? ऑप्शन ए औषधी वनस्पतींच्या नवीन प्रजाती, ऑप्शन बी आले कुटुंबातील वनस्पतींच्या नवीन प्रजाती, ऑप्शन सी कॅक्टसच्या दुर्मिळ प्रजाती
की ऑप्शन डी बेडुकांच्या नवीन शोधलेल्या प्रजाती? त्याचा करेक्ट आन्सर बघा मित्रांनो ग्लोबा टायरेन्सिस आणि ग्लोबा जानकी आहे. ऑप्शन नंबर बी आले. अद्रक ज्याला म्हणतात त्या कुटुंबातील वनस्पतींच्या नवीन प्रजाती आहेत बघा मित्रांनो. क्वेश्चन नंबर 13. स्वच्छ वायू सर्वेक्षण SVS 2024 मध्ये कोणत्या शहराने प्रथम क्रमांक पटकावला आहे? ऑप्शन ए जयपूर, ऑप्शन बी सुरत, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी वाराणसी. याचा करेक्ट आन्सर बघा मित्रांनो ऑप्शन नंबर बी सुरत. स्वच्छ वायू सर्वेक्षण SVS 2024 मध्ये सुरत या शहराने प्रथम क्रमांक पटवला आहे. क्वेश्चन नंबर 14. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली सुकन्या समृद्धी योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे? तुम्ही सध्या बातम्यांमध्ये ऐकत असाल मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजना ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन ए 2014, ऑप्शन बी 2015, ऑप्शन सी 2018 की ऑप्शन डी 2020. याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन बी 2015. केंद्र सरकारने बिझनेस रिफॉर्म ॲक्शन प्लॅन 2022च्या सक्सेससाठी कोणत्या राज्याला टॉप अचिव्हर कॅटेगरी इन सिटीजन सर्व्हिसेस हा पुरस्कार सन्मानित केला आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी मध्य प्रदेश की ऑप्शन डी गुजरात. याचा करेक्ट आन्सर आहे बघा मित्रांनो ऑप्शन नंबर सी मध्य प्रदेश या राज्याला केंद्र सरकारने बिझनेस रिफॉर्म ॲक्शन प्लॅन 2022 च्या सक्सेससाठी टॉप अचिव्हर कॅटेगरी इन सिटीजन सर्व्हिसेसने सन्मानित केलेले आहे. तर अशाच करंट अफेअर्सच्या नवीन क्वेश्चन करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. लवकरच तुम्हाला नेक्स्ट पार्ट मिळेल सप्टेंबर 2024च्या करंट अफेअर्सचा. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.